मॉर्निंग नमस्ते. गुड मॉर्निंग नमस्ते. सिट डाऊन बसा. ओय गण्या म्हणल्या 20 पैसे तू विकतो का? बाकीचे मोठे उडलेले गण्या कोण सांभाळू बोल. विकतले का बिमार वाटलो का? याच्या आजले कोणती बिमारी आहे रे? नाही सांगायची तुम्ही दटावता. नाही दटावत. सांग म्हणतो ना सर याच्या आजारी नाही का भुलाची बिमारी आहे. याचा आजा आत्ताच्या आत्ता कोणती वस्तू पोटात ठेवली पार विसरूनच जाते. सर तुम्हाला माहित आहे का याचा आजार संडासले हात जोडीत जाते न पाण्याचा डबा घरी विसरून जाते. पार दिसायला करते का मुला. खरी गोष्ट आहे मनीष तुझी. आजकाल साऱ्या शिक्षकाची अवस्था निवड पिसारल्यासारखी झाली आहे. मनीष तुझं बरोबर आहे का? यात्रेगित्रेचं काहीतरी बनत होता रे तू. बटाट्याची यात्रा नाही आहे का? कालच तर सगळे तुला सांगून गेले का बटाट्याची यात्रेत चाललो म्हणून आज शाळेत नाही आले. होच्या बाई आजकाल काही सुचत नाही. छटात भरी खाल्लं तरी सुद्धा पचत नाही. कामाचा पसाराच लई वाढला ना. का करता? चला जाऊ द्या. गणित करा गणित. हा गणेश उभा. मला सांग शेतकऱ्याला कापसाच्या लागवडीसाठी 60,000 रुपयाचा खर्च आला. पूर्ण कापूस पिकून त्याला 40,000 रुपये भेटले. शेतकऱ्याला नफा झाला का तोटा झाला? शेतकऱ्याला कोणती क्रिया करायला लागल? का करायला लागल? खरं सांग. आत्महत्या करायला लागल. मूर्खा पेरणीच करायला लागल का वजाबाकी करायला लागल ते सांग. गुरुजी आहे कधी गुरुजी सध्या तरी येत असो. बोला काय काम आहे? बुड्या बुडीला घराबाहेर काढू. आता आम्हाला कोणाचा आधार नाही गुरुजी. मग मी का करू रामाजी? आमची कथा काही वेगळी नाही. तिनं सर्वांचाच आधार काढायला सुरुवात केली आहे म्हणलं. गुरुजी ते नाही का निराधाराचा फॉर्म भरायचा होता तर ते मतदानाच्या ओळखपत्रावर जरा बाई वाढून देता का गुरुजी? रामाजी हे माझं काम नाही. तुम्हाला सरकारी दवाखान्यातून दाखला आणा लागते असं ऐकलं होतं. आता का या वयात या जरा मारायला लावता गुरुजी? तुम्हीच केलं असतं का? जरा ते एसटीच्या अर्ध्या तिकीट याचंही काम होऊन जाईल. तुम्हाला कळत कसं नाही? हे माझं काम नाही. म्हण्या इकडे सांग. तू तरी सांग शेतकऱ्याला कोणती क्रिया करावं लागल? गण्यानं सांगितलेलं बरोबर होतं. आत्महत्याच करायला लागल. तीच क्रिया बरोबर आहे. कारण 20,000 रुपयाचा तोटा झाला शेतकऱ्याला. अरे वा बहुत बढिया. खरी गोष्ट बोलला तू. एकदम बरोबर उत्तर. आणि आता अशा पाहिजे खरंच आत्महत्याच करावं लागल. गुरुजी ते आत्महत्या करायची आता करा पण त्या अगोदर जरा तेवढ्या पत्रावर वय वाढून द्या. बरोबर गुरुजी. धन्यवाद रामाजी धन्यवाद. निघाला काय कोठून येतात रे बापा. मास्तराचीच माग आहे सगळं. चला रे लेकरो निपुणची चाचणी घेऊ म्हणलं थोडीशी. गणेश तिकडे बरं ये पटकन. हे वाचायचं आहे. हा म्हण्या आवाज करू नको बरं. इथं आवाज नाही गेला पाहिजे. हा वाच बरं. ससा पडत सुटला झाडाखाली बसला. कासव गेला रमत गमत जिंकली त्याने शर्यत. सबमिट. अरे एकदम वरचा स्तर. गणेश निपुण झाला तो. एक नंबर. बढिया बढिया. मस्त निपुण झाला. बढिया मस्त. गुरुजी ओ गुरुजी जेव्हा पाहावं तेव्हा तुमच्या हातात मोबाईल आणि आता माझ्या कोणाला मोबाईलवर बिघडवला. थांबा तुमची कंप्लेंट केल्याशिवाय मी काही करत नाही. हॅलो साहेब. ओ पांडू भाऊ शांत बसा. मीच तुमची कंप्लेंट करतो. एक तर शाळेमध्ये दारू पिऊन गेला अलाउड नाही. मीच तुमची पोलिसांमध्ये कंप्लेंट करतो. एक तर चोर बरोबर शिर आता कोणाचा फोन? हॅलो
हॅलो नेटवर्क. हा 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 हॅलो साहेब. हा बोला बोला. हा ऑनलाईन हजेरी भरली साहेब. हो त्यांचे मार्क भरलेले साहेब. हो 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 अजून काही माहिती भरलेलं साहेब. हो भरलेलं. अच्छा ते ट्रेनिंगची लिंक बघा. अरे भरलेलं साहेब ट्रेनिंगची लिंक भरली. ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे ऑनलाईन. हा फायदा काय होऊ राहिलं मी लिंक दाबून मी अच्छा असं. ओके ओके हा ठीक आहे ठीक आहे. हो करतो ना करतो करतो. ओ गुरुजी गुरुजी आज सोडतो पण पुन्हा कंप्लेंट केल्याशिवाय नाही ना रे बाबू. चालते 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 चालते. अरे चंपत काय झालं वार मागे लागल्यासारखा धावून राहिला तू तर. लवकर चला गुरुजी, महत्वाचं काम आहे. अति तात्काळ महत्वाचं. माझ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षाही महत्वाचं काम आहे का? महत्वाचं म्हणजे लईच महत्वाचं. तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे गुरुजी. नोकरी नाही राहिली तर शिकवण कोण आले? अरे बापरे एवढा महत्वाचा प्रश्न आहे का? चल म्हटलं. भाई आता जो लेखाचं केलं होतं म्हणलं होतं ना गुरुजी तुम्हाला लवकर चालला म्हणून. अरे 0 मिनिटात आलो आपण. का होतं येतं ना गेलं कुठं? परवाच्या दिवशी गुरुजी आपण आपल्याला काळ्या आता रंगाचं कुत्र दिसत नव्हतं. मग त्याचं काय? आता जो लेखाचं इथं लंब्या काय करून सगळं झोपलं होतं. अच्छा म्हणजे ते काळं कुत्र पकडून एकूण 41 कुत्रे झाले गावात. 22 आणि 21 फटकी कुत्री बरोबर ना? बरोबर गुरुजी. 3 महिन्यापासून तुम्ही कुत्र्याच्या मागे फिरून राहिले. आता सर्व तुमचा पूर्ण झाला. चंपत हे फक्त सगळं तुझ्या पुढे पूर्ण झाला बरं बाबा. धन्यवाद खूप खूप धन्यवाद. येतो गुरुजी. आमचा पुन्हा कोणाचा फोन. हा हॅलो. हा काय म्हणाले? अच्छा शाळेत पोहोचणार तमराची गाडी निघाली. 5 वाजले ना आता. आता होत काय म्हणता उद्या या. काहून उद्या जमणार नाही? हो राजे हो शाळेतले लेकरं झाले. घरचे लेकरं वाट पाहत आहे. एकुलती एक बायको वाट पाहत आहे. थोडं लक्षात घ्या. काय म्हणता? अच्छा अच्छा अर्धा तास फक्त मी वाट पाहतो. पुन्हा वाट पाहणार नाही. 6 वाजताच्या अगोदर बिलकुल बिलकुल यायचं. हा हा जास्त वेळ घेणार नाही मी. हा हा प्रवेश 2 1 महिन्यानंतर बीडीओ साहेबांची शाळेला भेट. गुड मॉर्निंग सर. बसा बसा सर. आपले खूप खूप अभिनंदन सर. धन्यवाद साहेब. पण नेमकं कशासाठीची? सर आता जे मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धा झाली त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातून पहिला क्रमांक आलाय. आणि तसेच आपली शाळा सुद्धा 100% निपुण झालेली आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावर सीओ साहेबांतर्फे आपलं स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद साहेब. पण हे सर्व काही तुमच्या मार्गदर्शनामुळे शक्य झालं. बघा सर आपल्याकडे असंख्य शैक्षणिक कामे आहेत तरी सुद्धा आपल्या जिल्हा परिषद शाळा अख्ख्या जिल्ह्यामध्ये अव्वल ठरत आहेत. हे आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. धन्यवाद साहेब खूप खूप धन्यवाद. पण ह्या सगळ्या गोष्टी इथं मेहनत घेणाऱ्या फक्त शिक्षकामुळे आणि तुमच्या सारख्या मार्गदर्शकामुळे घडत आहे. कॉन्व्हेंट संस्कृतीच्या छाताडावर झडपीची पोरं नाचली पाहिजे. कॉन्व्हेंट संस्कृतीच्या छाताडावर झडपीची पोरं नाचली पाहिजे आणि गुणवत्ता सर्वांगीण विकास साधून जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे. जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे. हॅलो खूप खूप धन्यवाद. अतिशय सुंदर सादरीकरण मराठी शाळा वाचवण्यासंदर्भात